नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये स्वागत आहे. उंची आहे 14.5 आणि छाती आहे आपली 36 आणि इधर शोल्डर घेतलेला आहे आपलं 2.5 इंच आणि आपल्याला पॅचवर्क गळा शिवायचा आहे. तर 4चा गळा आहे, 4च्या निम्मे मी 2 घेतलेला आहे. अशा पद्धतीने हा बॉक्स आहे तो आखून घेतला आणि हे बघा, ही अशी आकृती आपल्याला काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही आकृती आपली काढून झालेली आहे. ह्या पद्धतीने जो आहे आपण गळ्याला कडेकडेने टिपा मारून घेणार आहोत. खूप सोपा गळा आहे हा. सहज जमेल कोणालाही, एवढी सोपी पद्धतही आहे आणि गळाही खूप सोपा आहे. आपल्याला कॅनव्हासही वापरायची गरज नाही येणार. आपल्याला कमरेला कमरपट्टी लावायची गरज नाही. सरळ टिप मारून घ्यायची आणि कट करून ब्लाऊज जो आहे आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे. अर्धा इंचाचा अंतर ठेवायचा आणि मग आपल्याला तिथे आहे तो कट मारून घ्यायचा. आणि आपल्याला प्रत्येक पॉइंटला छोटे छोटे जे आहे कट देऊन घ्यायचे आहे. आणि मग जो आपला ब्लाऊज आहे तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि जे आहे कडेकडेने आपल्याला जो आपल्या गळ्याचा आकार आहे तो आकार देऊन आपल्याला कडेकडेने टिपा मारून घ्यायच्या आहे. सुई मात्र आपण ज्यावेळेस ब्लाऊज फिरवतो तर त्यावेळेस आपल्याला जी सुई आहे ती आपल्या कपड्यामध्येच गुंतवून ठेवायची आहे. सुई आपल्याला वर करायची नाहीये. हे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला कडेकडेने टिपा मारून घ्यायच्या. आणि आपल्या कमरेला सुद्धा आपण एक सरळ टिप मारून घेणार आहोत. आणि कडेकडेने सुद्धा टिपा मारून घ्यायच्या. आणि जे कपडा आहे तो आपला एक्स्ट्रा तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे. आता हे बघा, अशा पद्धतीने जो आहे आपला ब्लाऊज आहे एकसारखा फोल्ड करून घ्यायचा आणि टेप टेप घ्यायचा. टेपने मोजून घ्यायचं 4.5 इंच कुठं येतंय तिथून आपल्याला अशा पद्धतीने जे आहे फोल्ड करून आणि थोडंसं नखाने मार्किंग करून घ्यायचं. आणि मग जे तुमचे बॅक साईडचे टक्स आहेत ते टक्स मारून घ्यायचे. उभे टक्स तुम्ही 4.5 किंवा 5 इंच घेऊ शकता. आता हा जो भाग आहे तो आपला तयार झालेला आहे. आता हे मोजून घ्यायचं आपलं 2 इंच आहे का, हे सुद्धा आपलं बरोबर 2 इंच आहे. आणि हा जो आपला कपडा आहे त्याला आपण त्याची फ्रिल तयार करणार आहोत. ते बघा, फ्रिलला आपला कपडा जो आहे आपण 2 इंचाचा मोजून घेतलेला आहे आणि अस्तर जो आहे आपण जॉईंट करून घेतलेला आहे या कपड्याला. आणि मग या पद्धतीने आपल्याला फ्रिल तयार करून घ्यायची आहे. प्लेट्स देताना ह्या प्लेट्स आपल्याला अशा द्यायच्या एकच साईडला व एकच डायरेक्शनला आल्या पाहिजे म्हणून अशा प्लेट द्यायच्या आहेत आपल्याला.
हे बघा, हे झालेले आहेत आपल्या प्लेट्स देऊन. आणि या पद्धतीने आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत. जे एक्स्ट्रा आहे ते आपण कटिंग करून टाकणार आहोत. आणि बघा, परत आपल्याला अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. खालून सुद्धा आपली फ्रिल एकसारखी आहे का पाहून घ्यायचं. जी फ्रिल आहे ते आपले अटॅच झालेले आहे. तर आपल्याला आता लेस घ्यायची आहे. याच्यावरून लेस आता वरून टाकून घ्यायची आहे. तर हे बघा, आपला जो आहे पिंक पिंक कॉम्बिनेशन आहे या साडीचं. तर कमी वेळेमध्ये आणि पटकन शिवता येईल आणि झटपटही ब्लाऊज होईल आणि दिसायलाही सुंदर दिसेल म्हणून या पद्धतीने मी पॅच घेतलेला आहे. आणि सेम टू सेम लेस आहे. जी साडी आहे त्या साडीवरच राणी कलरची लेस आहे. आणि लेसीमुळे खूपच ब्लाऊज जो आहे अजून ॲक्टिव्ह आणि आकर्षित दिसणार आहे. तर वेळ लागत नाही आणि झटपट जो आहे आपला हा गळा शिवून झालेला आहे. आणि आपण दोन्ही साईडनी जे आहे डबल टिपा मारून घेणार आहोत अशा पद्धतीने. तर ज्या लेस आहे ती खूप ब्रॉड आहे, पण लेस टाकताना सुद्धा आपल्याला काहीच प्रॉब्लेम आलेला नाही आहे. आणि एकदम अशी ॲक्टिव्ह आणि एकदम जाऊन म्हणजे व्यवस्थित बसलेली आहे ही लेस, पाहू शकता तुम्ही. तर फायनली जो आपला ब्लाऊजचा जो गळा आहे तो तयार झालेला आहे. तर तुम्हाला जो ब्लाऊजचा गळा आहे तो कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला तुम्ही मला ब्लाऊजविषयी कमेंट करून विचारू शकता. मला काही अडचण आली ब्लाऊजची तीही तुम्ही मला विचारू शकता. तर ती कसा वाटला तुम्ही, म्हणजे हा जो पॅच आहे तो तुम्हालाही कसा वाटला तुम्ही मला हे नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघता किंवा बघितल्याबद्दलही खूप खूप मनापासून धन्यवाद.